रमाई आवास योजनेअंतर्गत आलेल्या अर्जांची छाननी करून निकाली काढा अशा सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। सोलापूर शहर आणि खास करून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील रमाई आवास योजनेचा लाभ मिळावा म्हणून लाभार्थ्यांनी पालिका प्रशासनाकडे रितसर अर्ज केले आहेत, तरी देखील कागदपत्रांची पूर्तता केली नाही असे कारण पुढे करत 2800 प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत। गुरुवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयामध्ये रमाई आवास योजनेच्या संदर्भात बैठक घेण्यात आली। यावेळी माजी नगरसेवक नारायण बनसोडे, अजित गायकवाड, अजित गादेकर, गौतम कसबे, पिंटू डावरे, प्रमोद चंदनशिवे यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते। 2800 प्रकरणांपैकी 98 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत। उर्वरित प्रकरणावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार माजी नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी केली आहे। रमाई आवास योजना संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे। त्या अनुषंगानं सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी रमाई आवास योजनेचे भरपूर लाभार्थी आहेत, परंतु सध्या असं दिसून येत आहे की जितके अर्ज या ठिकाणी शासनाला महानगरपालिकेला प्राप्त झाले त्यापैकी मंजूर होण्याचं प्रमाण अतिशय कमी असलेलं या ठिकाणी दिसून येत आहे। आणि त्यामुळं या ठिकाणी ताबडतोब बऱ्याच लोकांनी मालकाकडे आदरणीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्याकडे तक्रार केली, स्थानिक कार्यकर्ते नगरसेवक यांच्याकडे तक्रार केली की आम्हाला घरकुल झालं पाहिजे। त्या संदर्भात आज आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्याबरोबर या ठिकाणी कर्मचारी यांच्यावर एक संयुक्त बैठक या ठिकाणी संपन्न झाली। रमाई आवास योजनेमध्ये 280 स्क्वेअर फूट पेक्षाही कमी जागा असणाऱ्या अर्जदारांनाही रमाई आवास योजनेचा लाभ द्यावा यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। रमाई आवास योजनेतील सदर अट रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे। शासनाशी बोलावं लागेल, कारण आपल्याला प्रत्येकाकडे तेवढी मोठी जागा 280 स्क्वेअर फूट मिळू शकत नाही। त्यांना असं वाटत असतं की आपलं घर रमाई आवास योजनेमध्ये व्हायला पाहिजे। या संदर्भात व काही कागदपत्र जे आहेत तिथे ते लवकरात लवकर करून जास्तीत जास्त लोकांना ती लाभ मिळावं। आणि कारण सातत्यानं जेव्हा आम्ही काम करत असताना त्या भागातील आमच्या भागातील ज्या काही सम्राट चौकपासून त्या रुपाबाली मंदिरापर्यंत जी दाट वस्ती आहे त्या दाट वस्तीमधल्या लोकांचं रमाई आवास योजना झाल्याने आता पूर्णपणे तक्रार होतं, म्हणून त्या तक्रारच्या निमित्तानं आज बैठक झालं।